हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. हा व्हिडिओ आहे तो 31 डिसेंबरचा आहे, म्हणजे 31 आणि 1 जानेवारी जो काही नवीन वर्षाचं आम्ही स्वागत केलं, सेलिब्रेशन केलं. हा जो व्हिडिओ आहे तो एडिट करायचा राहिला होता, त्याच्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आलं नाही आणि हा व्हिडिओ मी आज अपलोड करते. तर नेहमीसारखं स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला, माझ्या बहिणीच्या घरी आता आम्ही पोचलो 8 वाजता. बहिणीच्या घरी आले मी 31 करायला. 31 मंथ आम्ही एकत्र येतोच. कसा आहे तू? एकदम छान. तू? मस्त. बऱ्याच दिवसांनी आली. हा ना. चला एक खेळतात आहे म्हणजे काहीतरी. चला आता काय करते तू? काय आणलं तुम्ही? गाडीचे पेढे. परी काय करते? परी खोकी येते नाही ना, त्याला तुला मुद्दाम यायला लागले. हा पळून पळून आले. मग एवढं पळून पळून का आली? अरे बापरे, किती छान पेढे. देवाला ठेव. चला काय करतोय? कुंकू पंढरपूरचा आणून सगळ्यांना लावतोय आणि तो पण बघा कसं आहे ना, गोल गोल करून लावतोय ना. बघितलं आर्याला बघा, हे बघा आता रिया बघा छान दिसते. बघितले आर्या रिया. आता हा माझ्या पाठी लागलाय बघा. बघितलं केवढा इतका आगाऊ मुलगा आहे ना, खूप मस्करी करतो आणि केवढं सगळ्यांना लावून ठेवलंय. सगळ्यांना लावून ठेवलंय एवढा मोठा मोठा. स्वतःला लाव ना. केवढं मोठं लावलंय बघितलं का रिया? हा कसं नुसतं हे काय बघितलं का रिया? केवढं मोठं लावलंय बघितलं. इतका मस्तीखोर आहे ना. बघा हा हा आगाऊ मुलगा इतका मस्तीखोर आहे ना. सॉरी. ओके. आता वाजले 9:30 आणि आमचा फुल टाइमपास चाललाय. येऊन मी 8:30 म्हणजे कितीला आली? 8:20 7:30ला आली मी इथे. 2 तास झाले पण कळलं पण नाही. आम्ही एकत्र आल्यावर असंच होतं, टायमाचा कधीच कळत नाही, पत्ताच चालत नाही. टाइम कसा जातो पण है ना. दिसतंय हा बघितलं तू परीचा किती मोठं लावले. पुढचा कुंकू ते लावले आणि आता एवढीच जण आहे तर एवढी धमाल आहे. अजून तर उद्या सगळेजण येणं बाकी आहे. भाईचे बाकी आहे, त्यांची मुलं आहेत म्हणतात खूप धमाल. चला प्रिशा चला आता आम्ही जेवतो. 9:30 वाजले जेवतो. चला नंतर बोलूया आपण. बघ हे थांब दादरवरून. बर्गर चांगलं असेल तर ठीक वाटतो खायला. ना पण आपण खाल्लं होतं ना, चांगलं होतं. किती कुंकू मोठं लावलेलं. आणि मी काय बोलते, व्हिडिओवर तुम्ही राहा, मी जेवते आणि नंतर परत भेटते. चला मी जेवणात काय काय बनवलं बहिणीने तुम्हाला दाखवते. चला. बदललंय जरा, घर शिफ्ट केलं आम्ही. घर शिफ्ट केलं का ग? मोठं घर आहे ना हे, जरा 2 बेडचं घर आहे. पहिलं 1 बेडचं होतं. हा हो 2 BHK घर आहे. आणि इथे बघा इथे डायनिंग टेबल आहे. आता हिने केलंय भात डाळ भाजी केले. तर भाजी दुपारची भाजी होती ना सकाळची, थोडीशी परतली. आता आज साधं जेवण केलंय पटापट शॉर्टकट मध्ये. शॉर्टकटच चांगले. जेवायला या, आम्ही जेवतो आता. चला
तर तिने वाटाणा बटाट्याची भाजी बनवली होती, काळा घेवड्याची भाजी बनवली होती, डाळ भात आणि चपाती होती. जेवण जेवलो आणि खाली आम्ही टाईमपास करायला आलो, म्हणजे खाली बिल्डिंगच्या खाली ना राऊंड मारायला आलो. त्याच्यानंतर भरपूर रील काढले आणि परीसोबतसुद्धा मजा केली. त्याच्यानंतर मग इथे आलो तर तिथे ना छान पोपट पाळलेला होता. पाळीव प्राणी म्हणजे पोपट पण खूप छान वाटतो घरामध्ये. त्याचा आवाजच इतकं सुरेख वाटतो ना, खरंच ऐकावंसं वाटतं. आणि ना बघूया परीसुद्धा बघा काय बोलते, थोडीशी मजा ऐकूया आपण. घाबरलाय म्हणून खाली उतरला. हो घाबरलाय तो. इथे नाही बघ. नाही बघत तो. मिठू आई 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 खाली जाते त्रास देत असते. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. सकाळचे आता 10 वाजलेत आणि आमचा नाश्ता वगैरे झाला. सगळं छान आता रेडी झालो आम्ही आणि माझ्या घरातले सगळे येतात आहे. तर भाजी आणि मेथीची भाजी, भाकरी, भातडाळ केलं आहे जेवण दुपारच्यासाठी आणि लवकरच जेवण केलं. बहिणी जेवण करतेच आहे, मी आपली इथे तिथे रील काढण्यातच आहे. इथे स्टेशनच्या जवळच घर आहे, त्याच्यामुळे स्टेशनमध्ये इथे आवाज येत असेल, काम चालू आहे होते, भरपूर आवाज येतो. आणि आता जेवण बनवते, ती भाकरी बनवते, भाजी मेथीची भाजी बनवली. तर आता येतील सर्वजणं, तर करू एन्जॉय. गेलं ग, हे छान होतं ग माकड, जंप मारली होती त्याने चांगली. अरे हे चांगली होती सिनरी. गेला वाटतं तो, खूप सुंदर आहे बघा. अरे माकड होतं ना इथे, माकड गेला. आणि सकाळी बघा खूप कावळ्यांचा चिमण्यांचा आवाज येतो ना, खूप सुंदर वाटतंय. तेवढाच ट्रेनच्या इथे काम चालू आहे ना, स्टेशनच्या इथे जवळच रूम आहे, तर खूप आवाज येतोय त्याचा, काम चालतोय त्याचा, स्टेशनचा पण आवाज येतो, इतकं छान वाटतंय. पण ते माकड होतं ते कुठे गेलं ग? गेलं वाटतं बहुतेक. चांगली उडी मारली होती तिने. असं चांगल्या झाडावर माकड बसला होता आणि इथे मी जसं म्हटलं इथे काम चालू आहे ना, नाही माकड झाडावर बसला होता आणि त्याने उडी मारली ना. मी जसं व्हिडिओ शूट करणार तेवढं ते उडी मारून गेलं कुठे, ते आता दिसत पण नाही. आणि जितका स्टेशनच्या इथे काम चालू आहे ना, त्यांचा आवाज एवढा येतो ना, तेवढाच पक्ष्यांचा आवाज मी म्हटलं तसं खूप छान वाटतंय ऐकायला. आणि तुम्हाला पण आवाज येत असेल. सकाळ अशी खूप सुंदर वाटते. चला आता सगळेजण येतील तर खूप गोंधळ आणि आमची एन्जॉय तर चालूच राहील. 31st आहे आज. 31st बघूया आता काय प्रोग्राम करतात आहे. नेहमीसारखं मागच्या वर्षी आम्ही अलिबागला गेलो होतो आणि अलिबागला जे काही एन्जॉय केलेली मी तो व्हिडिओ अपलोड केला आहे. आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल ना, तर तिथे जाऊन माझ्या चॅनलवर व्हिडिओ नक्की बघा. आम्ही खूप छान 31st धमाल केली होती अलिबागला. तर आता बघू ह्या वर्षी काय करतो आहे काय नाही. आता सध्या तरी भाऊ आई येतीलच, आल्यावर तर आपण बोलू, बघूया, एन्जॉय करू. सगळं शेअर करेल व्हिडिओ आणि व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण पाहत राहा. आता नंतर बोलते मी तुमच्याशी. चला. सकाळपासून सगळ्यांमध्ये वेगळाच एक उत्साह होता. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवट आणि नवीन आठवणी बनवायचा दिवस. बहिणीकडे जायचं ठरलं आणि सगळ्यांनी मिळून छान असा प्लॅन केला. मागच्या वर्षी आम्ही अलिबागला, जसं मी म्हटलं अलिबागला गेलो होतो ना, तर ह्या वर्षी पण ठरवलं, पण माझ्या भावाला सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे मग प्लॅन कॅन्सल केला बाहेर जायचा आणि बहिणीकडे आम्ही गेल्यावर छोटासा पण छान असा प्रोग्राम प्लॅन केला. त्यामुळे सगळेच आले एकत्र, मस्त असे हसत होते, गप्पा मारत होते, एन्जॉय करत होते. त्याच्यामुळे ना हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल, कारण अशा मोमेंट्स आहे ना सर्वांच्या आयुष्यात खरंच खूप स्पेशल असतात, महत्त्वाचे असतात. त्यामुळे चला एन्जॉय तर आपली चालूच राहील. तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर एन्जॉय करा, सामील व्हा. चला 31st साजरी करूया. काय बोलतेस? हाय, कसे आहात तुम्ही सगळे? 31st मजा करायला येत आहे का? आम्ही तसंच तुम्ही सगळे एन्जॉय करत असावं. तर सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये काय करते तू? खूप आमची रील काढणं तर चालतेच, पण एन्जॉय पण इतकीच होते ना. आम्ही आमच्यापेक्षा डबल लहान मुलं करतात आहे. चाललंय एन्जॉय ऑलरेडी झालं धमाल मस्त. आणि अजून 12 वाजायला 11:30 वाजले. 12 वाजायला टाईम आहे. एक जण येतात आहे, तसं आपण एन्जॉय तर आमचं चालू केलं. रील काढणं तर भरपूर चालू आहे. सगळ्यांना रील आवडते आणि ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी न्यू इयर. नंतर भेटूच आपण, नंतर बोलूया व्हिडिओवर.
राहा तुम्ही. In advance, Happy New Year. कमिंग इयर छान आणि आम्ही आहे ना बहीण बोलत होती दुपारपासून जेवण ऑर्डर करूया की बाहेर जाऊया, जेवण ऑर्डर करूया. सगळ्यांचं चाललं होतं बाहेर ऑर्डर करूया, कोणाचं चाललं होतं बाहेर जाऊया, बाहेरचं ऑर्डर करूया. काय याच्यामध्ये आमचं सगळं तळ्यात होता 11:30 वाजले. ऑर्डर केलाय हां 11:30 वाजले आणि जेवणाचा काहीच पत्ता नाही. पत्ता नाही पहिल्यांदा म्हणजे असं झालंय की ती बोलत होती जेवण मागूया कारण 31ची खूप गर्दी असते बाहेर. आणि आता 11:30 वाजले. आता जेवण ऑर्डर केलं 1 तास झाला येईल. पण आम्ही इथं खरं ऍक्च्युअली सकाळपासून मागे लागले तरी यांनी कोणीच ऐकलं नाही. आता बसले आता बाहेरून जेव्हा जेवण हा किती वेळ बोलत होती ऑर्डर करूया जेवण काय सांगूया काय मागायचं विचार. दुपारपासून चाललं. तिने भाजी भाकरी केली दुपारी आणि मी दाखवणार होती पण व्हिडिओ करायचा राहिला, शूट करायचं राहिला. दुपारी जेवलो आम्ही, मेथीची भाजी डाळ भात केला होता. आणि आता हे सर्वजण आले, आईला जेवायला दिलं पण आईला बाहेरचं शक्यतो आवडत नाही. आणि आता बघू आता भावानी शेवटी मग ऑर्डर केले बाहेर ना 1 तास होईल तर आम्ही जेवू. आणि दाखवीन मी तुम्हाला काय मला वाटतं व्हेज पुलाव काहीतरी मागवलंय तर त्याच्यामुळं आता ते मागवलं जेवू आम्ही आणि 31st एन्जॉय करू. दुसऱ्या दिवशी खूप धमाल मस्ती आहे आणि व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला पुन्हा भेटूया आपण थोड्या वेळाने. आईची तब्येत बरी नाही, थोडी जरा खोकला येत होता आणि थंडीचा दिवस आहे त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होतच असतं. पण प्रत्येक वेळी काळजी घेतली तरी पण आता होतच तिला खोकला आला की मग तिला खबर नाही. त्याच्यामुळे ती जरा तब्येत नरम गरम दिसते. आता आहे जरा कमी खोकला, थोडंसं आजारी आहे म्हणून तिचा चेहरा थोडा डल दिसतोय. 11:30 जेवण आलं आमचं आणि भात व्हेज पुलाव मी जसं म्हटलं तसं मागवलं भावानी आणि छान होता. शॉर्टकटमध्येच आता फायनली आम्हाला काही ठरवावं तेच कळलं नाही पण सगळ्यांच्या आवडीचं मागवलं आणि जेवायला बसलो कारण अर्ध्या तासात आम्हाला जेवण उरकायचं होतं. आणि छान असा केक पण आणला होता, केक कटिंग करायचा होता. किती कोशिंबीर नाही दिली, कोशिंबीर थोडीशीच खाणार. सगळे बसले. व्हेज बिर्याणी आहे, कोशिंबीर आहे, त्याबरोबर चटणी आहे आणि खूप सुंदर भात होता. त्याच्यानंतर केक आणला, 2 केक आणले एक सोडून आणि छान आहे सुंदर केक मला आवडला. तर चला केक कटिंग करूया. माझ्या अरे मला पंखा बिझी होती स्टूलवर आहे आतमध्ये. चला व्हिडिओ बघा, एन्जॉय करा. चष्मा न्यू इयर हे वर्ष सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे
स्वामी चरणी प्रार्थना हे वर्ष सगळ्यांना सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो. स्वामी चरणी प्रार्थना. तर नेहमीसारखीच आम्ही सगळे एकत्र आलो, धमाल मस्ती होतच असते. आणि इथून पुढे आता 31 आहे, आजचा दिवस खूप छान एन्जॉय करतोय आणि रात्रभर गाजणारच आहे. तर त्याच्यामुळे ना सगळा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. आणि ना त्यासाठी आता जो काही आमचा प्लॅन असेल किंवा काय प्लॅन ठरला असेल सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. तर हा व्हिडिओ आहे तो पार्ट 1 आहे आणि इथला ह्याचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो पार्ट 2 मध्ये सगळी काही धमाल मस्ती खूप काही आहे. आणि खरंच तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि आमच्यासोबत एन्जॉय करा. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. सर्वांना हे वर्ष खूप आनंदाचे सुखाचे आणि भरभराटीचे जावो. तर चला बाय. तुळशीला